नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी आणि बामूपेठ 2021साठी रिसर्च मेथॉलॉजी टॉपिकवर प्रॅक्टिस क्वेश्चनचा पार्ट 11 बघणार आहोत. याआधी प्रॅक्टिस क्वेश्चनचे 10 पार्ट तयार झालेले आहेत. टोटल प्रॅक्टिस क्वेश्चन्स पार्टमध्ये 10 क्वेश्चन्स आपण घेतो, म्हणजे आतापर्यंत त्याचे 100 प्रॅक्टिस क्वेश्चन्स झालेले आहेत. आजच्या पार्टमध्ये देखील आपण 10 क्वेश्चन्स प्रॅक्टिस क्वेश्चन्स म्हणून बघूयात. त्याआधी सगळ्यांसाठी एक चांगली गोष्ट असे, या टॉपिकवर आम्ही टेस्ट सिरीज देखील चालू केलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये टोटल 10 टेस्ट देणार आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असतील. शिवाय तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत या टेस्ट सिरीजमध्ये. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि जो व्हॉट्सअपवरती ग्रुप असेल तो पूर्णपणे पेड ग्रुप असेल, ज्याची फीस असेल 499 रुपये. टेस्ट म्हणजे आता आपली एक्झाम येते जवळ, त्याच्या आधी जर टेस्ट सिरीज जॉईन केली तर तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होऊन येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला यश मिळू शकतं. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. बघूया आजचा आपला पहिला प्रश्न. डॅश डॅश इज अ डायरेक्ट मेथड ऑफ एन्क्वायरी, म्हणजे डॅश डॅश ही चौकशीची थेट पद्धत आहे. तर काय ऑप्शन्स आहेत आपले? ॲन ऑब्झर्वेशन म्हणजे एक निरीक्षण, ॲन इंटरव्ह्यू एक मुलाखत, सॅम्पलिंग म्हणजे नमुना, नन ऑफ दिस यापैकी काहीही नाही. तर याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? बी ॲन इंटरव्ह्यू. एक मुलाखत ही चौकशीची थेट पद्धत आहे. ऑब्झर्वेशन आहे, पण ते आपल्याला एक वेगळं वैयक्तिक राहून लांबून ऑब्झर्वेशन करावं लागतं. पण इंटरव्ह्यू हे डायरेक्ट एन्क्वायरीची पहिली म्हणजे प्राथमिक मेथड आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून डॅश डॅश इज अ डायरेक्ट मेथड ऑफ एन्क्वायरी अँड इंटरव्ह्यू इज अ डायरेक्ट मेथड ऑफ एन्क्वायरी. म्हणून करेक्ट ऑप्शन बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ रिसर्च रिपोर्ट स्टार्ट विथ डॅश डॅश ऑफ द इश्यू ऑन विच द स्टडी वॉज फोकस्ड. ज्या विषयावर लक्ष केंद्रित केले गेले आहे त्या विषयाचा डॅश डॅश संशोधन अहवाल सुरू होतो. कशावरून सुरू होतो संशोधन अहवाल? तर आपले ऑप्शन्स आहेत द प्रीफेस म्हणजे प्रस्तावना, द स्टेटमेंट विधान, सी ए आणि बी, डी आहे द ॲक्नॉलेज्ड म्हणजे पावती. तर याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे बी द स्टेटमेंट. म्हणजे जे आपण विषय निवडतो, ज्या विषयावरती आपण फोकस केलेला आहे रिसर्चमध्ये, त्याच्या एखाद्या स्टेटमेंटवरून संशोधन अहवाल सुरू होतो. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन काय आहे? बी द स्टेटमेंट. पुढचा प्रश्न बघूया. डॅश डॅश इज अ परमनंट गेन टू फ्युचर जनरेशन्स. भविष्यातील पिढ्यांसाठी कायमची मिळकत आहे. काय ही मिळकत आहे भविष्यातील पिढ्यांसाठी? तर आपले ऑप्शन्स आहेत रिटन कम्युनिकेशन लेखी संवाद, रिटन रिपोर्ट लेखी अहवाल, वर्बल कम्युनिकेशन तोंडी संवाद, वर्बल रिपोर्ट म्हणजे तोंडी अहवाल. त्याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? बी लेखी अहवाल रिटन रिपोर्ट. जो काही रिटन रिपोर्ट असतो आपल्या संशोधनाचा तो भविष्यातील पिढ्यांसाठी उपयोगी ठरतो. ते वापरत असतात म्हणून ती कायमची मिळकत असते, कारण ते एकदा लिहिलेलं असतं ते परत परत त्याच्यावरती नवीन शोध होतात. मूळ जे लेखन असतं त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. तेच भविष्यात लोकांना उपयोगी पडतं, दुसऱ्या पिढ्यांना उपयोगी पडतं. म्हणून रिटर्न रिपोर्ट जे आहे ती परमनंट गेन टू फ्युचर जनरेशन्स आहे. मग याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. पुढचा बघूया प्रश्न. अ फायनल ड्राफ्ट शुड बी म्हणजे अंतिम मसुदा असावा. कसा? आपले ऑप्शन्स आहेत कन्साइज म्हणजे संक्षिप्त, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ, आणि सिम्पल लँग्वेज म्हणजे सोप्या भाषेत, किंवा सर्व. याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे डी वरील सर्व. कन्साइज पण पाहिजे म्हणजे संक्षिप्त पण पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह पण पाहिजे, इन अ सिम्पल लँग्वेज म्हणजे सोप्या भाषेत असावा, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना समजेल आणि पटेल देखील, असं वस्तुनिष्ठ असावं. म्हणून सगळेच ऑप्शन आहेत आपले करेक्ट, म्हणून डी आहे आपला ऑप्शन. पुढचा प्रश्न बघूया. ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲक्युरेट इंटरप्रिटेशन कॅन बी अटेंड थ्रू. अचूक विवेचनाचे उद्दिष्ट साध्य करता येते कशाने? तर ऑप्शन्स आहेत ॲक्युरेट डाटा म्हणजे अचूक डेटा, क्लासिफाईड अँड टॅब्युलेटेड डाटा म्हणजे वर्गीकृत टॅबलेट आणि टॅब्युलेटेड केलेला डेटा. टॅब्युलेट केलेला म्हणजे तक्त्यामध्ये मांडलेला डेटा. अनबायस्ड डाटा म्हणजे निपक्षपाती डेटा. नन ऑफ दिस यापैकी काही नाही. त्याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? सी अनबायस्ड डेटा म्हणजे निपक्षपाती डेटा जो असतो तो अचूक विवेचनाचे उद्दिष्ट साध्य करता येते यामुळे. बरोबर आहे. रिसर्चमध्ये जर निपक्षपातीपणा असेल तरच तो म्हणजे ग्राह्य धरला जातो किंवा तो व्हॅलिड होतो. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? सी अनबायस्ड डाटा म्हणजे निपक्षपाती डेटा जो असेल तो अचूक विवेचनाचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करतो. पुढचा प्रश्न बघूया. NCER स्टँड्स फॉर. NCER स्टँड्स फॉर म्हणजे याचा फुल फॉर्म काय असं विचारलं आहे. तर याचे ऑप्शन्स आहेत नॅशनल काउन्सिल ऑफ ॲक्युरेट इकॉनॉमिक रिसर्च, नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च, नॅशनल कमिटी ऑफ ॲक्युरेट इकॉनॉमिक्स रिपोर्ट, नॅशनल कमिटी ऑफ ॲक्युरेट अँड एलॅबोरेट रिपोर्ट. त्याचे करेक्ट ऑप्शन आहे बी नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च. हा जो फुल फॉर्म आहे तो आपल्याला लक्षात ठेवायलाच हवा.
कारण हे असेच्या असेच आपल्याला प्रश्नाची उत्तरं द्यावं लागतात, म्हणून याचं फुल फॉर्म काय असणार आहे, नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च. नेक्स्ट क्वेश्चन, CSO स्टँड्स फॉर, म्हणजे CSO म्हणजे काय किंवा CSOचा फुल फॉर्म काय. त्याचे ऑप्शन्स आहेत सेंटर अँड स्टेट ऑर्गनायझेशन, सेंटर स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, सेंटर सर्वे ऑर्गनायझेशन आणि नन ऑफ दिस अबव. तर ह्याचा पण फुल फॉर्म सांगायचं आपल्याला, याचं म्हणून याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे बी, सेंटर स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन स्पेशली संशोधनामध्ये आपण म्हणजे काय डेटा मिळवतो ते सगळेच इकडे असतात आणि याच्यातून आपल्याला माहिती मिळत असते, म्हणून हे आहे सेंटर स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. पुढचा प्रश्न बघूया. NSSO स्टँड्स फॉर. याचे ऑप्शन्स आहेत नॅशनल स्टॅटिस्टिकल सर्वे ऑर्गनायझेशन, न्यूट्रल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन, नन ऑफ दिस. याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, सी, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. बरोबर आहे. याचे फुल फॉर्म आपल्याला लक्षात ठेवायचेच असतात. NSSO स्टँड्स फॉर विच इज रिलेटेड टू रिसर्च दॅट इज नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. म्हणून NSSOचा फुल फॉर्म हा आहे, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न बघूया. सेन्सस मेथड कॅन नॉट बी अडॉप्टेड इफ. जनगणना पद्धत अवलंबली जाऊ शकत नाही जर. त्याचे ऑप्शन्स आहेत द पॉप्युलेशन इज इनफायनाईट, लोकसंख्या असीम आहे किंवा मोजणे इतकी नाही आहे. द इव्हॅल्युएशन प्रोसेस डिस्ट्रॉय द पॉप्युलेशन युनिट, म्हणजे मूल्यांकन प्रक्रिया लोकसंख्या एकक नष्ट करते किंवा ती मोजू शकत नाही आपण. आणि ए आणि बी दोन्ही असे ऑप्शन आहेत. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे सी, ए आणि बी. चौथा हे यापैकी नाही, पण आपलं करेक्ट ऑप्शन आहे सी, म्हणजे हे दोन्हीचे ऑप्शन आहेत. असे जर कंडिशन असेल तर जनगणना पद्धत अवलंबली जाऊ शकत नाही, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न बघूया. द हायपोथेसिस विच इज ट्रू वेन द नल हायपोथेसिस इज प्रूव्ड टू बी रॉंग इज कॉल्ड ॲज. शून्य गृहीतक चुकीचे असल्याचे सिद्ध झाल्यावर जे सत्य असते ते म्हणतात किंवा त्याला म्हणतात. याचे ऑप्शन्स आहेत नल हायपोथेसिस, शून्य गृहीतक, स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस, सांख्यिकीय गृहीतक, एस्टिमेटर, अंदाज लावणारा, नन ऑफ दिस. यापैकी काही नाही. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे डी, नन ऑफ दिस, म्हणजे यापैकी काही नाही, कारण त्याला अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणतात, म्हणून यापैकी काही नाही याचं ऑप्शन आपल्याला आहे करेक्ट आहे. तर आजचे 10 प्रश्न आपल्या इथेच संपलेले आहेत. जसं रिसर्च मेथोडॉलॉजीवर टेस्ट सिरीज चालू केलेली आहे, तसेच महाराष्ट्र सेट 2021ची प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी देखील आम्ही टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मराठी लँग्वेजमध्ये उपलब्ध असतील. तसेच एकूण 60 टेस्ट तुम्हाला या टेस्ट सिरीजद्वारे मिळणार आहेत, ज्या पर युनिटवर 2 टेस्ट अशा 20 टेस्ट, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतून 10 टेस्ट अशा तशाच फुल सिलेबस टेस्टवरती देखील 30 टेस्ट, म्हणजे असं टोटल 60 टेस्ट तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये मिळणार आहे. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि जो व्हॉट्सअपवरती ग्रुप असेल तो पूर्णपणे पेड ग्रुप असेल, ज्याची फीस असणार आहे 1499 रुपये, ज्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स आणि टेस्ट सिरीज दोन्हीमध्ये जॉईन केलं जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला ह्याच्यामध्ये डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये महाराष्ट्र सेट सिलेक्ट करून टेस्ट सबस्क्राईब केल्यावरती त्याची फीस तुम्हाला 999 रुपये असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला हे टेस्ट सिरीज मिळेल. पण येत्या सेट एक्झामसाठी ही टेस्ट सिरीज तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. नोटिफिकेशन येईपर्यंत टेस्ट सिरीज जर आपण जॉईन करून प्रॅक्टिस करत राहिली तर सेटचा अभ्यास आपला खूप चांगला होईल. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा आणि भरपूर प्रॅक्टिस करा.